नमस्कार, मी मारुती गुंडिले. आपण पाहत आहात केजी न्यूज इंडिया मराठी. देवणी खुर्द येथे साहित्य सम्राट लोकशाहीर कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची डिजिमुक्ती जयंती मोठ्या उत्साहात संपन्न. समाजाच्या ज्वलंत प्रश्नावर अण्णाभाऊचा विचार प्रकट करावे, सदाविजय पवार यांचे प्रतिपादन. शिक्षणाशिवाय समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही, वसंत बिबनवरे यांचे वक्तव्य. पुस्तक वाचून शहाणे बना, प्राध्यापक रतन सुरेंशी यांचा संदेश. देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या देवणी खुर्द येथे साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी देवणी खुर्द येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे समाज मंदिर येथे साजरी करण्यात आली. सकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वस्ताद लवजी साळवे या महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर ध्वजारोहण गोपाळ वराडे, देवणी ठाणे पोलीस निरीक्षक यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य माधव केरबा रणदिवे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय सदाविजय पवार, सरपंच यशवंत कांबळे, उपक्षितांचे नेते वसंत बिबनवरे, संजय गांधी कमिटीचे सदस्य अनिल कांबळे, प्राध्यापक रतन सूर्यवंशी, धवनी परगेकर, पद्माकर कांबळे, आरटी, दिलीप सूर्यवंशी, श्याम रणदिवे इत्यादींचे मार्गदर्शन झाले. यावेळी अंगणवाडी कार्यकर्त्या सरोजा गायकवाड, मदतनीस अयोध्या सूर्यवंशी, आशा कार्यकर्ती शोभा रणदिवे, रंजना रणदिवे, कमल रणदिवे, सत्यवती रणदिवे, कल्पना रणदिवे, गंगाबाई गायकवाड, भरतबाई रणदिवे, अनिता रणदिवे, अयोध्या रणदिवे, शिवार्थ रणदिवे इत्यादी महिलाही उपस्थित होत्या. हा जयंती महोत्सव पत्रकार तथा मानवी हक्कवान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. तर उपाध्यक्ष वामन रणदिवे, सचिव सुखवंत रणदिवे, सचिव लक्ष्मण पुंडलिक रणदिवे, मिरवणूक अध्यक्ष अजय रणदिवे, उपाध्यक्ष रमेश रणदिवे, सचिन ज्ञानेश्वर रणदिवे, खजिनदार दीपक रणदिवे, सहखजिनदार खंडू रणदिवे इत्यादींनी मोलाची कामगिरी बजावली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामदास सूर्यवंशी, ज्योतिराम रणदिवे, विजयकुमार सूर्यवंशी, सागर रणदिवे, रवी रणदिवे, लवजी शक्ती सेना, गंगाधर रणदिवे, कृष्ण रणदिवे, योगेश रणदिवे, तुकाराम रणदिवे, रुपेश सूर्यवंशी, प्रसाद सूर्यवंशी इत्यादींनी परिश्रम घेतले असून या कार्यक्रमात दिनेश रणदिवे, दादाराव गायकवाड, दत्ता रणदिवे, परमेश्वर रणदिवे, गोपीनाथ रणदिवे, संग्राम रणदिवे, केशव रणदिवे, बालाजी रणदिवे, सत्यवान रणदिवे, देवदास रणदिवे, मनोज रणदिवे, शैलेश सूर्यवंशी, सुरेश रणदिवे इत्यादींचाही सहभाग होता. यावेळी विद्यार्थ्यांचीही मनोगते व्यक्त झाली. तसेच शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार तथा अभियानाचे लक्ष्मण रणदिवे यांनी केले. तर उपस्थितांचे धनाजी रणदिवे यांनी आभार व्यक्त केले आहे. सायंकाळी भव्य मिरवणुकीचा प्रारंभ अमित उर्फ बंटी सूर्यवंशी नगरसेवक यांच्या शुभ हस्ते पूजन करून करण्यात आला. ही मिरवणूक शांतिदूत बुद्ध विहारापासून तथागत बुद्धांचे पूजन करण्यात येऊन अण्णाभाऊ साठे चौकात पोहोचली. तर संदीप पाटील यांनी अण्णाभाऊच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीचे स्वागत केले आहे. तर शिवाजी महाराज चौकात नारायण उर्फ नाना पाटील, भरतगिरी, पोलीस बीट अंमलदार नामदेश दुळशेट्टे इत्यादींच्या शुभ हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. ही मिरवणूक ढोल ताशा व फटाके यांच्या गजरात गावातील मुख्य रस्त्यावरून फिरून आल्यावर शांतिदूत बुद्ध विहार येथे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून या मिरवणुकीची समाप्ती करण्यात आली. यावेळी गावातील सर्व महिला पुरुष उपस्थित होते. आपण पाहत रहा केजी न्यूज इंडिया मराठी. एका घाणीमध्ये, एका घावामध्ये तो एवढा मोठा दगड म्हणून तोड वासायचा. भल्या मोठ्या दगडाची भीमा एका घावात 2 तुकडे करायचे. इतकी बलशाली आपली जमात होती. लक्षात घ्या, म्हणजे यांचं चित्र अण्णाभाऊंनी केलं. व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.